हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर ॲक्सेस अकॅडमी। बघा, घातांक व घनमूळ हा जो आपण चॅप्टर सुरू केलेला आहे त्याच्यावर आज आपण शाब्दिक उदाहरणे पाहणार आहोत। बघा, शाब्दिक उदाहरणे कशा पद्धतीने सोडवायची ते आपण पाहायचं आहे। त्यातील फर्स्ट बघा काय दिलं एक्झाम्पल, एका घनाचे घनफळ 729 घ सेमी आहे, तर त्याच्या सर्व पृष्ठांचे एकूण क्षेत्रफळ किती असेल असा प्रश्न दिलेला आपल्याला। बघा, प्रश्न शाब्दिक असल्यामुळे आपण प्रश्न काय करायचा डबल वाचूया। बघा काय, एका घनाचे घनफळ 729 घ सेमी, म्हणजे तुम्हाला इथं घनफळ दिलेलं आहे। एका घनाचं काय दिले घनफळ किती आहे, तर 729 घ सेमी आहे, बरोबर। घनफळ आपला 729 घ सेमी आहे, तर त्याच्या सर्व पृष्ठाचे एकूण क्षेत्रफळ किती असेल। मग त्या घनाचे सर्व जे पृष्ठ आहेत त्यांचे क्षेत्रफळ तुम्हाला इथं विचारलेलं आहे। आणि पर्याय काय दिलेत बघा, त्यातला पहिला आहे 486 चौ सेमी, दुसरा आहे 486 घ सेमी, तिसरा आहे 121.5 घ सेमी आणि चौथा आहे 81 चौ सेमी। पर्याय तुमच्या लक्षात आले। प्रश्न काय सांगितलाय की तुम्हाला एक घनाचं काय केलंय, एका घनाचे घनफळ सांगितलेलं आहे, ते आहे 729 घ सेमी आणि तर त्याच्या सर्व पृष्ठाचे एकूण क्षेत्रफळ विचारलेलं आहे। आता पहिला पॉइंट की घनाला एक जर घन आपण पकडला तर त्याला बाजू किती असतात किंवा पृष्ठे किती असतात, तर 6 पृष्ठे असतात, बरोबर। किती असतात, 6 पृष्ठे असतात। घनाला पृष्ठे 6, बरोबर। मग घनाचे घनफळ 729 घ सेमी दिलेले आहे, तर त्याच्या सर्व पृष्ठाचे एकूण क्षेत्रफळ आपल्याला, म्हणजे हे जे 6 पृष्ठ आहेत त्या 6 पृष्ठाचे काय पाहिजे, आपल्याला क्षेत्रफळ पाहिजे आहे आणि ते काढायचं आहे। ते कुठलं आहे, ते त्यातलं ऑप्शन मधलं कुठलं बरोबर असणार ते आपल्याला पाहायचं आहे। तर 6 पृष्ठ आहेत त्याचे क्षेत्रफळ पाहिजे आपल्याला। मग त्यासाठी काय करायचं, घनाचे एका पृष्ठाचे क्षेत्रफळ, एका पृष्ठाचे क्षेत्रफळ। आता जो घन आहे त्या घनाचे एक पृष्ठ जर पकडले, एक बाजू पकडली किंवा त्याचा आकार जो पकडला, तर तो आकार कसा असतो, चौरस आकार मध्ये असतो। आणि चौरसाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र आहे आपलं बाजू गुणिले बाजू, म्हणजेच काय, बाजूचा वर्ग, बरोबर। मग एका घनाचे काय करायचं, एका पृष्ठाचे क्षेत्रफळ, मग पृष्ठ कुठल्या आकाराचा आहे, तो चौरस, कारण घनाचा आकार कसा आहे, चौरसामध्येच असणार आहे, बाजू चौरसामध्येच असणार आहे, म्हणून काय करणार आहे आपण, सूत्र असणार आहे बाजूचा वर्ग, म्हणजेच काय, बाजू गुणिले बाजू। आता तुमच्या लक्षात आहे 729 घ सेमी हे काय आहे, तर तुमचं काय आहे, घनफळ सांगितलेलं आहे। 729 काय आहे, घनफळ सांगितलेलं आहे आणि 729 हा कोणाचा घन आहे हे आपल्याला पाठ, म्हणजे 729 चं घनमूळ काय आहे आपल्याला पाठ असलं पाहिजे। 729 चं घनमूळ म्हणजे ह्या पद्धतीत 729 चं घनमूळ आहे 9, म्हणजे 9 चा घन कोण आहे 729, लक्षात येते। मग एका पृष्ठाची बाजू किती असणार आहे तुमची, 9 असणार आहे आणि इथं काय सांगितलं आहे, बाजूचा वर्ग, म्हणजे एका पृष्ठाचे क्षेत्रफळ 9 चा वर्ग येणार आहे 81, 9 81 चौ सेमी, लक्षात येते। म्हणजे आपण काय केलं, घनाचे घनफळ आपल्याला माहित आहे, घनाचे घनफळ काढण्याचं सूत्र पण काय, बाजूचा घन, म्हणजे जी बाजू दिलेली आहे ती बाजूचा 3 वेळा गुणाकार, याचा अर्थ 9 चा गुणाकार 3 वेळा केलाय, म्हणजेच काय 729 चं घनमूळ काय आहे 9 आहे, ते आपण काय माहित, म्हणजे या माहितीवरून आपण काढलेलं आहे, बरोबर। आता हे झाले एका काय झाले आपलं पृष्ठाचे क्षेत्रफळ झालेलं, बरोबर। आता अशी पृष्ठ किती आहेत आपल्याकडे, 6, घनाचे पृष्ठ किती आहे 6, म्हणून काय केलं 6 गुणिले 81 आणि याचा गुणाकार आपण केला काय, 6 × 6 6 × 8 48, म्हणजे 6 पृष्ठाचं किती आलं 486 युनिट असणार आहे चौ सेमी। हे तुमचं काय असणार आहे प्रश्नाचं उत्तर, किती 486 चौ सेमी। आता हे जे उत्तर आलेलं आहे ते पर्यायामध्ये आहे ना ते पाहायचं आहे। बघा, पर्याय आपला पर्याय क्रमांक पहिलाच तुमचा काय असणार आहे, बरोबर असणार आहे, काय 486 चौ सेमी। म्हणजे या प्रश्नामध्ये काय दिलंय तुम्हाला, एका घनाचं घनफळ दिलंय
आणि घनफळावरून तुम्हाला काय करायचे 6 पृष्ठांचे क्षेत्रफळ काढायचे। मग 6 पृष्ठांचे क्षेत्रफळ काढण्यासाठी अगोदर आपण एका पृष्ठाचं क्षेत्रफळ काढून घेतलं आणि ते काढल्यानंतर पुन्हा त्याला गुणिले 6 केले की तुमचं उत्तर येते। अशा पद्धतीने शाब्दिक उदाहरण सोडवू शकतो। ते पण कसं तर आपल्याला सूत्र पाठ असली तरच आपण हे उदाहरण सोडवू शकतो। चला दुसरं शाब्दिक उदाहरण काय आहे पहा। बघा काय दिलंय, एका घनाचे घनफळ 1728 घ सेमी आहे। काय सांगितलं, इथं पण सेम तसंच, एका घनाचं घनफळ सांगितलं आपलं 1728 घ सेमी आहे। तर किंवा त्या घनाची बाजू किती असेल, म्हणजे जर घनफळ 1728 असेल तर त्याची बाजू किती असेल। मग घनाचे घनफळ आपण कधी काढू शकतो किंवा घनाचे घनफळ सूत्र काय आहे तर बाजू गुणिले बाजू म्हणजे बाजू गुणिले बाजू गुणिले बाजू म्हणजे याचा अर्थ बाजूचा घन हे घनाचं घनफळ काढण्यासाठी सूत्र आहे, बरोबर। आता हे सूत्र वापरून आपण घनफळ काढलं, घनफळ आपल्याला दिले 1728 आणि याच्यावर आपल्याला काय विचारलं की ह्या बाजू किती असणार आहे, याच्यामध्ये त्या घनाची बाजू किती असणार आहे। जर आपण विचार केला तर 1728 ही किंवा ही 1728 कोणाचा घन आहे हे आपल्याला माहित आहे का। बघ इथं ऑप्शन काय दिलेत आपल्याला, ऑप्शन कडे आपण जाऊया। पहिला दिलाय बघा 11 सेमी, दुसरा दिलाय 13 सेमी, तिसरा दिलाय 12 सेमी आणि चौथा दिलाय 14 सेमी। बघा जर लक्ष आपण ऑप्शन कडे बघितलं, पर्यायाकडे पाहिलं तर तुमच्या लक्षात येतंय की यापैकी एक संख्या ही काय असणार आहे, या संख्येचं घनमूळ असणार आहे। मग 1728 याचं घनमूळ कोण आहे बघा 12। 12 हे काय असणार आहे 1728 चं घनमूळ असते। जर 12चा आपण जर 3 वेळा गुणाकार केला किंवा 12चा घन केला तर कोण येते 1728 येते, हा गुणाकार येते। याचा अर्थ त्या घनाची बाजू किती असणार आहे 12 सेमी असणार आहे, साहजिक। म्हणजे ऑप्शन कडे आपण तिकडे गेलेलो आहे। एक्झाम्पल असं पद्धतीने सोडवू शकता तुम्ही। पुढे बघा तिसरं उदाहरण काय सांगितलेलं आहे बघा, x व y ह्या धन पूर्णांक संख्या आहेत। काय सांगितले, x आणि y ह्या काय धन पूर्णांक संख्या आहेत। जर x raised to y is equal to 1 and 25 असेल तर y raised to x is equal to question mark असं सांगितलेलं आहे। म्हणजे काय केलंय बघा, x आणि y ह्या काय तर धन पूर्णांक संख्या आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हे सोडव म्हणजे सांगितले कंडिशन दिलेले काय तर x raised to y काय आहे 125 आहे। मग 125 x चा घातांक y बरोबर काय 125 आहे। जर आपण याकडे पाहिलं तर काय 125 हा कुणाचा घन आहे तर 5 चा, बरोबर। 125 कुणाचा घन आहे 5 चा, 5 चा घन 125, बरोबर। मग ह्या x च्या जागी कोण येणार आहे 5 येणार आहे आणि y च्या जागी येणार आहे 3, बरोबर। x च्या जागी 5 आणि y च्या जागी 3। आता पुढे काय दिले बघा, फक्त उलट सांगितलेले तर y raised to x y चा घातांक x असेल तर इथं पुढे प्रश्नचिन्ह दिलेलं आहे, तिथं उत्तर काय येईल असं विचारलं, म्हणजे फक्त उलट दिले। आता y कुठे आहे बघा इथं 3 आणि x कुठे आहे त्याच्या डोक्यावरती, म्हणजे x इथली किंमत इथं येणार म्हणजे 3 चा घातांक 5। हे सॉल्व केलं की तुम्हाला इथं उत्तर येते। म्हणजे तुम्हाला हे एक कंडिशन दिलेली आहे त्याच्यावर इथं तुम्हाला सोडवायचं, फक्त उलट काय x raised to y काय असणार आहे 125 असणार आहे तर y raised to x काय असेल। तर हे काढण्यासाठी आपण x आणि y पहिलं फाइंड आउट करून घेतलं, म्हणजे त्याची किंमत काढून घेतली। x असणार आहे 5 आणि y असणार आहे 3, तिथं फक्त उलट दिलंय। y च्या जागी कोण घेतला आपण इथं 3 घेतला आणि x च्या जागी कोण घेतला 5 घेतलेले। आता काय करायचं तर ह्या 3 चा 5 वेळा गुणाकार म्हणजेच काय येणार हो, काय येणार तुमचं 3 गुणिले 3 गुणिले 3 असं 5 वेळा, कारण 3 चा घातांक किती आहे 5 आहे बघा, 3 आणि 2 5। आता ह्याचा गुणाकार 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक 81, 81 त्रिक तुमचा 243, बरोबर का। 243 उत्तर येते। म्हणजे काय ते बघा y raised to x याची किंमत किती येते 243। आता हे उत्तर पर्यायामध्ये आहे का बघूया। काय दिलं बघा, पहिला पर्याय 81, दुसरा 27 आणि तिसरा दिलाय बघा तुमचा 243।
हे तुमचं उत्तर बरोबर असणार आहे. म्हणजे प्रश्न सोपा आहे, फक्त तुम्हाला इथं थोडं कन्फ्यूज केलेलं आहे आणि ते आपण फक्त व्यवस्थित पाहिलं तर आपल्याला ते पटकन सुटते. एकच उदाहरण म्हणजे एकाच पॅटर्नची सगळी उदाहरणं नसतात. प्रत्येक पॅटर्न एक्झाम्पल बदल की पॅटर्न सुद्धा इथं बदलतं. आपण थोडासा विचार केला की आपल्याला ते सुटून जातं. अशा पद्धतीने या चॅप्टरवर किंवा घातांक व घनमूळ या धड्यावरती आपण शाब्दिक उदाहरणं आजच्या या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.